अच्छा, तर माझं नाव तृप्ती आहे, तृप्ती मॅडम. तर मी तुम्हाला गणित शिकवणार आहे. सगळ्यांना गणित आवडतं का? अरे वा, खरंच. सर्वांना आवडतं गणित? व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बरं, आता आपण आहे ना एक गोष्ट शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? तर गोष्ट जी आहे ना ती आपला एक बघा, प्राणी, आपल्याकडे प्राणी असतात है ना, तर त्याच्यामध्ये तर आता आपण स्क्रीन शेअर करू शकतो. स्क्रीन तुम्हाला दिसेल, त्याच्यामध्ये आपण गोष्ट बघायची. ठीक आहे. तर आपल्याला जे, तुम्हाला बोकड माहित आहे का? बोकड माहित आहे सर्वांना? आणखी कोणते कोणते प्राणी माहित आहेत? नाव सांग. मांजर, कुत्रा, खूप काही आहे मॅडम. वाघ, बिबट्या, आमच्याकडे वाघ फिरतो, चित्ता. बर, आता तुम्हाला स्क्रीन दिसते का सर्वांना? बर, एक मिनिट. स्क्रीन दिसते आता सर्वांना? काय दिसतंय स्क्रीनवर तुम्हाला? स्क्रीनवर काय दिसतंय? बोकड कोणाला मिळाला. बर, आता इथे आपली जी गोष्ट आहे ती गोष्टीचं जे नाव आहे ना ते काय आहे? बोकड कोणाला मिळाला. बरोबर आहे. तर इथे आपल्याला, मला तुम्ही दिसतच नाही, एक मिनिट. प्रॉब्लेम आहे काहीतरी. बरं, आता मी तुम्हाला, मला तुम्ही का नाही दिसत आहे? मला काय कळतच नाही, तुम्ही मला दिसतच नाहीये. बरं, तुम्ही टॅब शेअर करा ना, मग तुम्हाला मुलं पण दिसतील. म्हणजे हा, तेच केलंय मॅम, पण मला मुलंच दिसत नाही. एक सिंगल टॅब शेअर करायचं ना फक्त? बरोबर, हो. पूर्ण एंटायर स्क्रीन नाही करायचे. हा, टॅब शेअर करा आणि मग तुम्ही परत गुगल मीटच्या विंडो मध्ये या. मग तुम्हाला मुलं आणि स्क्रीन दोघेही दिसतील गुगल मीट मध्येच. ठीक आहे. बरोबर केलंय तुम्ही. तुम्ही आता गुगल मीटच्या विंडो मध्ये आलात ना, तर तुम्हाला दोन्ही दिसतील बघा. बरं, ठीक आहे. बरं, आता आपण आहे ना ही गोष्ट आपण वाचूया. ठीक आहे मॅम? यांना वाचायला द्यायचंय की आम्हीच वाचायचंय? कसं आहे? काय कसंही, म्हणजे तुमच्यावर आहे, म्हणजे तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल, काही प्रॉब्लेम नाही. लॉग इन करायला सांग. मग अशी ओपन झाली होती ना?
एक मिनिट मी बघतो. मॅम काय होतं, लॉग इन नाही होते का? लॉग इन करावं लागेल पुन्हा वाटतं. लॉग इन विथ गुगल करून टाका ना, होऊन जाईल ते लगेच. हा तेच करते, अरे पटकन होत नाही. हा झालं. बरं मी आता स्क्रीन शेअर करते. आता स्क्रीनवर दिसतंय का तुम्हाला? काही नाही. आता इथे आपल्या गोष्टीचं जे नाव आहे ना, ते आहे बोकड कोणाला मिळाला. तर एक एक मी जे सांगेन ना त्यापैकी एकाने कोणीतरी ना येऊन हे वाचायचंय. स्क्रीन दिसते सर्वांना? मॅडम आम्ही वाचणार. हा मी सांगेन त्यांनी वाचायचंय. ठीक आहे. स्क्रीन दिसते का? पण हे तुम्हाला काय दिसतंय स्क्रीनवर? बरं, आता मी ज्यांना सांगेन ना त्यांनी वाचायचं आहे. ठीक आहे. मी ज्यांना सांगेन त्यांनी वाचायचंय. आता सुलतानपूर मध्ये कोणी वाचेल का? सुलतानपूर शाळेमधला कोणी विद्यार्थी वाचेल का पुढे येऊन? सगळीकडे पाण्याचा फवारा उघडत, चिकासूर पडत, ओरडत सुटला. बकड बकड मला एक बकड सापडला. हा, आता इथे ना एक चिकासूर नावाचा एक तुम्हाला बघा, हा जो आहे ना तो चिकासूर आहे. आणि इथे समोर जो तुम्हाला एक दिसतोय ना तो बोकड आहे. तर सगळीकडे पाण्याचा फवारा उडवत चिकासूर काय करतोय? चिकासूर पळत ओरडत सुटला की मला काय सापडलाय? एक बोकड सापडलाय. सगळीकडे ओरडत सुटलाय तो. हा बघा, हा जो आहे ना पिवळ्या रंगाचा तुम्हाला दिसतोय तो आहे चिकासूर. आणि समोर त्याच्या जो दिसतोय तो बोकड आहे. त्याला एक बोकड सापडलाय. तर तो खूप असा ओरडत निघालेला आहे. आता पुढे कोण आहे? तर तिथे तुम्हाला आणखी एक राक्षसासारखा चिकासूर. असुर म्हणजे काय? तर असुर म्हणजे एक राक्षस असतो. तर त्या असुराचं नाव आहे असुराला दुसरा शब्द जो आहे की नाही तो राक्षस असा असतो. आणि तो जो चिकासूर आहे त्याला बोकड दिसल्यानंतर तो पळत आला. आणि दुसरा एक राक्षस आहे इथे. आता हे कोण वाचेल बरं? थांबा मी सांगते तुम्हाला, त्यापैकी कोणीतरी वाचायचं. हा, आता कोण सांगेल वाचेल तर? ढोंग सगळी काय शाळेचं नाव आहे? बरं, रामपूर शाळेतला विद्यार्थी वाचेल. वाच दादा. काय दिसतंय? थांबा. हा, काय वाचतंय तू? काय दिसतंय तुला? वाच. हा वाचा. रामपूर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी वाचायचं. बरं, मी वाचते. सगळ्यांनी शांत बसायचं. मी वाचते. हा मुलांनो.
सगळ्यांनी म्यूट करा, मी वाचते. हा, मी वाचायला सांगते नंतर, आता सध्या मी वाचते. 1 मिनिट. कोण वाचायचंय? कोणाला वाचायचंय? हात वर करा, कोणाला वाचायचंय? बरं, गव्हर्नमेंट आश्रमशाळा, गव्हर्नमेंट सेक्शन. हा, या तुम्ही. कोण वाचताय? एकाने यायचंय आणि वाचायचंय. वाचा कोणीतरी. आम्ही का मॅडम? मी एकला मॅडम शारदा मी ऐकला त्याचा आवाज. चिकासूर गडगडीत आवाजात ओरडला, माझा आहे तो बोकड. चिकासूर ओरडला, मुळीच नाही तो बोकड, माझाच आहे. हा, आता 2 जण असुर आहेत इथे. 2 असुर आहेत, 2 असे राक्षस आहेत. एक आहे चिकासूर आणि दुसरा आहे चिन्नासूर. एक चिकासूर आहे राक्षस आणि दुसरा आहे चिन्नासूर. तर पहिला आपल्याला जो मगाशी जो असुर दिला होता तो चिकासूर दिला होता. तर चिकासुराने आधी बोकड पाहिला आणि काय म्हणतो की मला बोकड सापडला, मला बोकड सापडला असा ओरडत चाललाय. तेवढ्यात चिन्नासूर जो आहे त्याने त्या बोकडाचा आवाज ऐकला. बोकड कसा ओरडतो? बोकड कसा ओरडतो? ओरडतो ना. मग त्याचा आवाज चिन्नासूरने ऐकला. आता बघा, चिकासूरने त्याला पाहिलं आणि चिन्नासूरने त्याचा आवाज ऐकला. तर चिन्नासूर काय म्हणतो? दुसरा जो राक्षस आहे तो काय म्हणतो? चिन्नासूर काय म्हणाला? चिन्नासूर की मी त्याचा आवाज ऐकलाय. म्हणजे बोकड कोणाचा आहे? माझा. आणि आधी जो चिकासूर होता त्याने बोकडाला पाहिलं होतं, त्याने बघितलं आणि ह्याने आवाज ऐकला. तर तो पण म्हणतो मी पाहिलंय तर हा बोकड माझा आहे. आणि चिन्नासूर बोलतो नाही नाही, तो एकदम गडगडाटी आवाजात ओरडला. गडगडाटी म्हणजे एकदम मोठ्या आवाजात. चिन्नासूर हा जो राक्षस आहे ना, दिसतोय उलटा राक्षस, तो काय म्हणाला? हा माझा आहे बोकड. तर चिकासूर ओरडला, मुळीच नाही, तो बोकड कोणाचा आहे? माझाच आहे. असं दोघांमध्ये. हा, आता दोघांमध्ये काय झालं? काय सुरू झालं? दोघांमध्ये भांडण सुरू झालं. हा, एक चिकासूर म्हणतो माझा बोकड आहे, चिन्नासूर म्हणतो माझा बोकड आहे. चिकासूर म्हणतो की मी त्याला पाहिलंय पहिल्यांदा. चिन्नासूर बोलतो मी त्याचा आवाज ऐकलाय, म्हणजे तो बोकड माझा. असं त्या दोघांमध्ये भांडण सुरू झालं. आता ह्या दोघांच्या भांडणामध्ये काय झालं बघा. कोण वाचेल आता हे? बाकीच्यांनी म्यूट करायचं, बाकीच्यांनी शांत बसायचंय. वाचा. सगळे शेजारी पाजारी जमा झाले. गणितासुरी नावाची आकड्यावर प्रेम करणारी असुरी म्हणाली, बकड कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधायला हवा ना. हा, आता आजूबाजूचे जे सगळे असुर आहेत, शेजारी पाजारी राहणारे जे सगळे जण आहेत ते पण असुरच आहेत. म्हणजे ते पण असे राक्षसांचेच वेगवेगळ्या आकाराचे राक्षस आहेत. त्याची सगळ्या राक्षसांची ती सगळी हे आहे, गाव आहे राक्षसांचं. ते सगळे राक्षस तिथे राहतात, असुर राहतात. तर सगळे जे शेजारी पाजारी आहेत ना राहणारे, असुर शेजारी पाजारी राहणारे जे, ते सगळे जमा झाले यांचा आवाज ऐकून. ह्या दोघांचं भांडण चालू आहे, चिकासूर आणि चिन्नासूर. यांचा आवाज ऐकून आहे ना सगळे शेजारी पाजारी तिथे काय झाले? जमा झाले. आता तिथे एक आहे ना, एक गणितासुरी आली. गणितासुरी म्हणजे ती पण असुरच आहे, पण तिचं नाव आहे गणितासुरी. कारण गणितासुरी जी आहे तिचं आकड्यांवर खूप प्रेम आहे. आकडे 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 म्हणजे काय?
संख्या. बरोबर. आकडे म्हणजे संख्या. तर त्या आकड्यांवर तिचं खूप प्रेम आहे. हा, आवाज म्यूट करा जरा, म्हणजे आवाज येतोय. आकड्यांवर आहे ना तिचं खूप प्रेम आहे. तर मग ती म्हणाली की आता ह्यांचं भांडण कसं सोडवायचं. मग यांचं भांडण सोडवण्यासाठी, कारण बोकड एकच आहे आणि ते दोघं पण म्हणतात माझे माझे, त्यामुळे एकालाच कोणाला तरी बोकड देता येणार नाही, कारण मग परत दुसऱ्याला काय होणार, राग येणार किंवा तो त्यांची आणखी भांडणं वाढणार. त्यापेक्षा आपण ह्याच्यातून काहीतरी वेगळा मार्ग शोधता येईल का दोघांची भांडणं सोडवण्यासाठी, किंवा बोकड कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणखी काही मार्ग आपल्याला शोधायला लागणार, असं कोण म्हणाली. गणितासुरी म्हणाली, जिचं आकड्यांवर खूप प्रेम आहे. जिचं आकड्यांवर खूप प्रेम आहे. पुढे पुढे कोण वाचणार, वाचा कोणते. चला आपण दलाची एखादी स्पर्धा लावू. बर, आता इथे हा म्यूट आता. हा बर, ऐका आता. जो हाहासूर होता, हाहासूर बघा, हे सगळे इथे असुर आहेत, असुर सगळे. पहिले दोघ जण जे होते ज्यांच्यात भांडण झालं त्यांची नावं काय होती. नाही नाही, जी दोघं ज्यांनी बोकड एकाने पाहिला होता आणि एकाने आवाज ऐकला होता, अशी दोघ जण कोण होते. हा, त्यात होता एक चिकासूर आणि दुसरा होता चिन्नासूर. आता हा जो आहे तो हाहासूर आहे, म्हणजे तो सारखा हसत असतो, हा हा करत असतो, म्हणून त्याला हाहासूर असं म्हणतात. काय झालं. स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन नाही दिसत का. ती तेवढीच दिसते. बर, तर हाहासूर काय म्हणतो की आपण एक काम करू. आता बोकड जर दोघं म्हणतात माझे माझे, तर कोणाला तरी एकाला मिळणार. तर आपण काय करूया, यांची आपण एक स्पर्धा लावू. काय करूया, त्यांची कॉम्पिटिशन घेऊया, स्पर्धा लावू. आणि त्या स्पर्धेत आपण गुण मोजूया. गुण, मार्क्स, पॉइंट्स, मार्क्स, काही गुण मोजूया आपण. आणि ज्याचे गुण जास्त त्याला आपण बोकड त्याला बोकड मिळणार, असं हाहासुराचं म्हणणं होतं. की आपण यांच्या दोघांमध्ये स्पर्धा लावू आणि मग मी गुण मोजतो. मग काय झालं बघा. मॅडम आता हा, वाचा. मॅडम आम्ही वाचतो आता. कोण वाचताय. हा हा, वाचा. एक मिनिट. चांगली कल्पना आहे. शिकासूर म्हणाला, चालेल. ताक पिण्याच्या स्पर्धा लावली तर जो पहिल्यांदा मसाला ताक पिऊन संपवेल त्याला हा बोकड मिळेल. ठीक आहे. चित्रासुराने आपला होकार दर्शवला. हा, आता इथे चिकासूर काय म्हणतो, किंवा छान कल्पना आहे, चांगली कल्पना आहे. म्हणजे स्पर्धा लावण्याची जी कल्पना आहे, आयडिया आहे. कल्पना म्हणजे आयडिया आहे ना. तर जी आयडिया आहे आपली, जी कल्पना आहे कॉम्पिटिशन करायची किंवा स्पर्धा लावायची, ती चांगली आहे. चिकासुराला आवडली, कारण दोघांमध्ये भांडण झाले ना, चिकासूर आणि चिन्नासूर. तर चिकासूर म्हणाला चांगली कल्पना आहे.
चालेल, तो म्हणतो चालेल. तर तो चिकासूर काय म्हणतो, चिकासूर काय म्हणतो की ताक पिण्याची स्पर्धा लावली तर, कसली, ताक पिण्याची. ताक माहित आहे सर्वांना, ताक. तर आपण दह्याचं जे दही घुसळल्यानंतर जे तयार होतं ते ताक, मग ते ताक पिण्याची स्पर्धा लावली तर. आणि असं जो पहिल्यांदा मसाला ताक, मसाला म्हणजे त्याच्यात असं काहीतरी आपण मसाला वगैरे टाकतो, लाल मसाला, चाट मसाला, असं करून मसाला ताक जो पिऊन पहिल्यांदा संपवेल ना त्याला हा बोकड मिळेल, असं चिकासुराने म्हटलं. आता चिन्नासूर जो आहे तो त्याचा प्रतिस्पर्धी आहे, जो त्याच्याबरोबर स्पर्धा करणार आहे. चिकासुराचा प्रतिस्पर्धी चिन्नासूर, तो पण म्हणतो ठीक आहे, मला पण चालेल. असं त्याने पण होकार दर्शवला. म्हणजे चिन्नासूर पण म्हणाला मला पण चालेल, ताक पिण्याची जी स्पर्धा आहे ती चालेल मला. आता पुढे काय झालं, सांगते मी, सांगते त्यांनी वाचायचं. एक मिनिट, हे वाचायचं आहे. चिकासुरांना मसाला टाकून भरलेले 2 भले मोठे हंडे आणले. त्यांच्यावर मापाच्या खुणा केलेल्या होत्या. 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5 आणि 5, 5 जणही असुरांनी टाकायला सुरुवात केली. हा असुर दगडाकडे पाहत म्हणाला, चला तयार ना, 1, 2 साडे माडे 3. हा, आता इथे काय झालं माहित आहे, इथे आता साडेमाडे 3, 1, 2 साडेमाडे. कोणती स्पर्धा चालू करताना आपण बोलतो ना 1, 2 साडेमाडे 3. तर त्याच्या आधी काय झालं माहित आहे, चिकासुराने काय केलं माहित आहे, असे मोठे मोठे ताक भरलेले हंडे आणले. 2 असे मोठे मोठे भले मोठे हंडे आणले, ताकाने भरलेले. आणि त्याच्यावर ना त्यांनी अशा रेषा काढल्या होत्या, त्या हंड्यांवर ना अशा रेषा काढल्या होत्या, म्हणजे खुणा केल्या होत्या. मग त्या खुणा कसल्या होत्या माहितीये का, तर त्या खुणा ज्या होत्या ना त्या, हे बघा आता एक हंडा आहे ना, तर त्या हंड्यावर अशा खुणा होत्या. स्क्रीन दिसते तुम्हाला, हा. तर अशा 5 खुणा होत्या हंड्यावर. अशा 5 खुणा होत्या आणि त्या 5 खुणांवर ना असे क्रमांक टाकलेले होते. म्हणजे पहिली जी रेष होती त्या पहिल्या रेषेवर टाकलं होतं 1/5. काय 1/5. दुसरी जी रेष होती त्याच्यावर लिहिलेलं होतं 2/5. तिसऱ्यावर 3/5 आणि चौथ्यावर लिहिलं होतं 4/5. आणि ही जी शेवटची लाईन होती ती शेवटची म्हणजे जी होती ती 5/5 ची होती. कशाची होती, 5/5. म्हणजे पूर्ण तुम्ही तो हंडा जर 5/5 पर्यंत म्हणजे पूर्ण प्यायले तुम्ही, असं त्याचा अर्थ होतो. संपूर्ण पूर्ण असा त्याचा अर्थ होतो. कळलं, अशा त्या खुणा केल्या होत्या है ना. तर त्याच्यावर खालून वर, म्हणजे अशा मी खालून वर लिहिल्या, वरून खाली लिहिल्या होत्या त्यांनी. म्हणजे मी चुकीचं लिहिलंय, वरून खाली असं, म्हणजे वरच्या असं. म्हणजे इथे 1/5, 2/5, 3/5, 4/5 असं लिहिलं होतं. ठीक आहे. आता हे असं का लिहिलं होतं ते आपल्याला नंतर कळेल.
का लिहिलं होतं 1/5, 2/5, 3/5 असं का लिहिलं होतं त्याच्यावर हे आपल्याला नंतर कळेल. हा सूर जो आहे तो दोघांकडे पाहत म्हणाला, चला तयार ना दोघ जण, 1 2 साडेमाडे 3 असं असं त्यांनी त्या स्पर्धेची सुरुवात केली. पुढे कोण वाचेल? हा वाचा. आम्ही असतो मॅडम, आम्ही असतो. एका घोट घेतला पाठोपाठ एक मिनिट. राक्षस घोट घेतला. आहासुराने समालोचन सुरू केलं. तो ओरडला, या ठिकाणी चिन्नासुरानं चांगली सुरुवात केली आहे, पण चिकासुरानंही या ठिकाणी जबरदस्त आघाडी घेतलेली आहे. चिकासुरानं पहिल्या गटाचं 2/5 ताक संपवलंय. चिन्नासुरानं मात्र फक्त 1/5 ताक पहिल्या गटात प्यायलं आहे. गणितासुरी म्हणाली. हा, तर आता इथे गणितासुरीला काम दिलंय पाहायचं की कोणी किती प्यायलेला आहे. तर दोघांनी पण चिकासुराने लगेच मोठा घोट घेतला एकदम, कारण त्याचे ना गाल असे मोठे आहेत तिथे, त्यामुळे तो असा त्याच्यात साठवून ठेवत असेल. तर चिकासुराने लगेच मोठा घोट घेतला. पाठोपाठ चिन्नासुराने पण राक्षसी घोट घेतला, कारण ते राक्षसच आहेत ना, असुर आहेत. तर त्याने पण मोठा घोट घेतला. हाहासुराने लगेच स्पर्धेचं समालोचन सुरू केलं. समालोचन म्हणजे काय? बघा, आपण एखादी मॅच वगैरे असेल किंवा आपल्याकडे स्पर्धा असतील तर कोणतरी असं कॉमेंट्री करतं बघा, कॉमेंट्री म्हणजे आता हा धावत आहे, तो आतापर्यंत पोहोचलेला आहे, आता हा थोड्याच वेळात आपल्या लक्षापर्यंत पोहोचणार आहे, असं बोलणारे असतात बघा कॉमेंट्री करणारे. क्रिकेट बघता की नाही तुम्ही? किंवा काही एखादी स्पर्धा असेल आपल्या शाळेमध्ये तर तिथे असे समालोचन करणारं कोणतरी असतं. मग इथे समालोचनाचं काम कोणाला दिलेलं आहे? समालोचन कोण करताय? नाही, हाहासूर. गणितासुरी जज आहे, जज. गणितासुरी लक्ष देते कोणी किती ताक संपवलेलं आहे ते. कळलं? तर हाहासुराने समालोचन सुरू केलं आणि तो ओरडला. हाहासूर आता समालोचन करायला सुरुवात केलेली आहे. तर हाहासूर काय म्हणतो, या ठिकाणी चिन्नासुराने चांगली सुरुवात केली आहे, पण चिकासुराने या ठिकाणी जबरदस्त आघाडी घेतलेली आहे. आघाडी म्हणजे काय? तो पुढे, चिकासूर पुढे आहे. आघाडी घेणं म्हणजे पुढे जाणं. चिन्नासुराने चांगली सुरुवात केली आहे, पण चिकासुराने काय घेतलेली आहे? चिकासूर पुढे आहे, त्याच्या आघाडी घेतली. आघाडी घेणं म्हणजे दुसऱ्याच्या पुढे जाणं, म्हणजे चिन्नासुराच्या तो पुढे आहे. कारण चिकासुराने 2/5 ताक संपवलंय, म्हणजे 2/5 लाईन पर्यंतच ताक त्याने एकाच घोटात संपवलं, म्हणजे या 2 लाईन त्याने पूर्ण केलेल्या आहेत. कळलं का? आणि म्हणजे इथपर्यंत समजा ताक असेल ना, तर पहिली लाईन 1/5 फक्त चिन्नासुराने 1/5 एवढंच ताक संपवलंय आणि चिकासूर त्याच्या पुढे आहे. चिकासुराने किती ताक संपवलंय? कोणत्या ओळीपर्यंत? कोणत्या ओळीपर्यंत? हा, 2/5 या ओळीपर्यंतच ताक जे आलेलं होतं तिथपर्यंत त्याने संपवलेलं आहे. असं कोण म्हणाली? गणितासुरी म्हणाली. गणितासुरी बघते कोणी किती ताक प्यायलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर वाचा. दुसऱ्या गंधानंतर मात्र सामान्यात पाण्यात फिरणं आहे. अन्नसुरांना 4/5 ताक संपवले, तर चिकासूर मात्र अजून 3/5 ताक पिऊ शकलाय. गणितासुरी ओरडली. हाहासूर करण्यातून ओरडला. चिन्नासूर जबरदस्त तयारीत आहे. चिकासूर त्याला टक्कर देऊ शकला का? बरोबर 0.8, 3/5 बरोबर 0.6.
हा, तर दुसरा घोट जेव्हा दोघांनी घेतला, आधी कोण आघाडीवर होतं? पहिल्या वेळेला कोण आघाडीवर होतं? कोणाची आघाडी होती मगाशी? चिकासुराची आघाडी होती. हा, कारण त्याने 2/5 एवढं ताक संपवलं होतं आणि चिन्नासुराने फक्त 1/5. पण जेव्हा दोघांनी दुसरा घोट घेतला ना, तेव्हा दुसरा घोट घेतल्यानंतर सामन्याचं पारडच फिरलं म्हणजे पूर्ण उलट झालं. पारड फिरणं म्हणजे पूर्ण विरुद्ध गोष्ट होणं. म्हणजे आता काय झालं माहित आहे, आता चिन्नासूर मगाशी 1/5 ताक संपवलेलं त्यांनी, पण आता चिन्नासुराने 4/5 ताक संपवलंय. किती? 4/5. पण चिकासूर मात्र अजून 3/5 ताकच पिऊ शकलेला होता. गणितासुरी ओरडली, तिने बघितलं, ती जोरात ओरडली. चिन्नासुराने 4/5 ताक संपवले आणि चिकासूर अजून 3/5 ताक पिऊ शकलेला आहे. असं गणितासुरीने मोजून बघितल्याबरोबर हा सूर जो आहे तो त्या करण्यातून ओरडला. करण्यातून म्हणजे तो जो स्पीकर असतो, बोलायचा माईक असतो मोठा असा, त्याच्यातून आवाज असा खूप दूरपर्यंत जातो किंवा मोठा येतो, असा जो करण्यातून तो ओरडला. काय ओरडला? चिन्नासूर जबरदस्त तयारीत आहे, चिकासूर त्याला टक्कर देऊ शकेल का? म्हणजे आता चिन्नासूर जिंकण्याच्या तयारीत आहे, कारण आता थोडंच ताक राहिलंय चिन्नासुराचं. मग चिकासूर त्याला टक्कर देऊ शकेल का? तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल का? असं तो करण्यातून म्हणाला. आता इथे 4/5 जे आहे ना बघा, 4/5 जो आहे की नाही, तो अपूर्णांक आहे. म्हणजे तो त्याला आपण अपूर्णांक म्हणतो आणि त्याचं आपण दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करतात माहित आहे का तुम्हाला? अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करतात माहित आहे तुम्हाला? आता समजा 4/5 आहे, तर हा अपूर्णांक आहे आणि या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी काय करायचं असतं? तुम्हाला सगळ्यांना भागाकार येतो? भागाकार. हा, मग इथे करायचं काय असतं माहितीये? हे जे 5 आहे की नाही, 5 छेदातले 5, त्या 5 ने वरची जी अंशातली संख्या आहे 4, त्या 4ला भागायचं आहे. छेदातल्या संख्येने अंशातल्या संख्येला भाग लावायचा असतो. पण आता भाग लावल्यानंतर बघा, इथे 4 संख्या आहे आणि 5च्या पाढ्यातली कोणती संख्या जी या 4 मधून वजा होते? 5च्या पाढ्यामध्ये कोणती संख्या आहे? 5च्या पाढ्यात अशी कोणती संख्या आहे जी 4 मधून वजा होऊ शकते? कोणती आहे का? मग पहिला जो भाग लावायचा असतो तो कशाचा लावायचा असतो? 0. आणि मग 5, 0, 0, इथे 0 वजा करायची 4 मधून. आता 4 मधून 0 वजा केल्यावर हातात किती? 4. स्क्रीन दिसते का? बरं थांबा, इथे तुम्हाला स्क्रीन मी जे शेअर करते ना ती दिसत. आता हे दिसते तुम्हाला स्क्रीनवर? काय दिसतंय? व्हाईट बोर्ड दिसतंय? आता दिसतंय? नाही दिसत? आता इथे बघा, मी भागाकार लिहिलेला आहे, दिसतोय तुम्हाला? इथे 5 मधून आधी 0चा भाग जाणार. 4 मधून 0 गेले किती राहतात? 4 राहतात. बरोबर आहे. आणि आता आपण काय करायचं माहितीये? आपण ना इथे खाली घ्यायला भागाकारामध्ये काय करतो आपण? वरची संख्या खाली घेतो. पण आता 4च्या पुढे कोणती संख्याच नाहीये खाली घ्यायला. बरोबर आहे?
मग इथे आपण काय घ्यायचं माहित आहे, खाली घ्यायला काय संख्या नसेल तर आपण काय करायचं, आपल्याकडचा एक 0 4च्या पुढे घ्यायचा असतो. आता जेव्हा पण आपण आपल्याकडचा 0 घेतो की नाही इथे बघा, खाली घ्यायला काय संख्याच नाहीये, म्हणून मी माझ्याकडचा 0 जेव्हा इथे देते तेव्हा वरती इथे दशांश चिन्ह द्यायचं असतं. ज्या वेळेला मी माझ्याकडचा 0 घेणार ना, माझ्याकडचा 0 देणार ना, तेव्हा वरती काय द्यायचं, दशांश चिन्ह. काय द्यायचं, दशांश चिन्ह. आणि मग 5 कितीचा भाग जाणार, ते 40 आहेत. 5च्या पाड्यातली कोणती संख्या आहे जी 40 मधून वजा होते, 40. आणि म्हणून इथे 5 5चा 8 इथे 40 वजा करायचे. आणि हे आले 0 मधून 0 मधून 0 गेला 0, 4 मधून 4 गेले 0. म्हणजे याचं उत्तर काय आलं, दशांश अपूर्णांकामध्ये 0.8. तसंच आपण 3/5 पण काढू शकतो. 3/5 3/5 मध्ये कितीने कितीला भागायचं, इथे किती लिहायचे, इथे 5 आणि इथे 3. पहिला भाग कितीचा लागणार, 5च्या पाड्यातून वजा होणारी संख्या किती आहे, 3 मधून वजा होणारी 5च्या पाड्यातली 0. इथे 0चा भाग लावायचा, इथे 0 वजा करायचं. 3 मधून 0 गेला किती राहतो, 3. आणि आता खाली घ्यायला काहीच नाही, मग मी माझ्याकडचा 0 घेते आणि माझ्याकडचा 0 दिला की इथे काय द्यायचं असतं, वरती दशांश चिन्ह. आणि मग इथे दशांश चिन्ह दिलं की मग आता इथे 30 आहेत. मग 30 मधून वजा होणारी 5च्या पाड्यातली संख्या कोणती आहे, 30 आहे. मग 5 30 5 6 30. म्हणजे याचं किती आलं, दशांश रूपात रूपांतर केल्यावर 0.6. कळलं, बर. आता आपली गोष्ट जी आहे तिच्याकडे आपण जाऊ. दिसते गोष्ट आता, गोष्ट दिसते, नाही दिसत आहे. बर, 1 मिनिट. हा, ओके, दिसेल आता, थांबा. आता दिसते, हो मॅडम. बर. नाही मॅडम, काय नाही दिसत, गोष्ट दिसली आता, गोष्ट दिसली. मग आपल्याला इथे ना 4/5 बरोबर 0.8 हेच आपण मगाशी बघितलं, हो की नाही. आणि 3/5 बरोबर 0.6. आता पुढे काय झालं, वाचा. मॅडम आम्ही वाचतो. हा, वाचा. एकाने मॅडम आता चित्रासुराच्या एकाने ताई वाचते, ताईला वाचू दे दादा, ती वाचते ना. हो मॅडम, याच्यानंतर आम्ही वाचणार. हो हो, ताकाचे ओघळ खाली यायला लागले होते. चिकासुराचे सुद्धा गाल सारखे फुगून फुगून खूप दुखायला होते. चला आता शेवटचाच घोट राहिला. हा सूर जोरात ओरडला. अगदी प्रयत्नपूर्वक त्या दोघांनी आपापले ताकाचे हंडे उचलले आणि ते संपवायला सुरुवात केली. सगळ्या प्रेक्षकांनी आपला श्वास रोखून धरलेला होता. हा, आता चिन्नासुराच्या हनुवटीवरून ताकाचे ओघळ खाली यायला लागले. म्हणजे आता ताक पिऊन पिऊन ना त्यांचं पोट भरलं होतं, आता त्यांना आणखी ताक जातच नव्हतं. त्यामुळे सगळं आता खाली ओघळायला लागलं होतं.
म्हणजे इथून खाली पडायला लागलं होतं, ओघळायला लागलं होतं. आणि चिकासुराचे गाल सुद्धा फुगून फुगून, म्हणजे ते ओढायला लागतं ना पाणी, आपला ताक, त्यामुळे ते फुगून फुगून दुखायला लागलं होतं. तर हा सूर ओरडला, चला चला पटापट, आता शेवटचाच घोट राहिलेला आहे, असा तो जोरात ओरडायला लागला हा सूर. आणि मग शेवटचा घोट राहिल्याबरोबर, ऐकल्याबरोबर दोघांनी काय केलं, आपापले ताकाचे हंडे असे उचलले आणि ते काय केले, तोंडाला लावून ते संपवायला सुरुवात केली, ताक संपवण्याची सुरुवात केली. आता दोघांचं पण सारखंच, म्हणजे असं वाटत होतं की दोघं पण कोण जिंकणार काय कळत नव्हतं. दोघांचं पण सारखंच असं हा जिंकेल की हा जिंकणार, कोणाचंच काय सांगता येत नव्हतं, कारण दोघं एकाच लेवलला होते. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी आपला श्वास रोखून धरलेला होता. बघा, क्रिकेट मॅच आपण जेव्हा बघतो तेव्हा शेवटच्या बॉलला जर 1 रन किंवा 2 रन पाहिजे असेल किंवा 6 रन पाहिजे असेल, तर आपण कसं श्वास रोखतो, बापरे आता काय होईल, हो की नाही, आपण जिंकू की समोरची टीम जिंकेल, कारण त्या एका बॉलवर डिपेंड असतं शेवटच्या की कोण जिंकणार. म्हणजे 1 रन मारला किंवा 2 रन मारले तर आपण जिंकणार असतो, पण ते जर नाही मारले तर समोरची टीम जिंकणार असते. म्हणजे शेवटच्या बॉलमध्ये आपल्याला सांगता नाही येत कोण जिंकणार. तसं हे पण शेवटच्या घोटात माहित नाही आता नक्की कोण संपवणार आहे, त्यामुळे त्यांची उत्सुकता होती, ते उत्सुक होते. सगळे प्रेक्षक जे होते की नाही, ते काय होते, उत्सुक झाले होते की कोण जिंकणार. पुढचं वाचतात मॅडम आता आम्ही बाकीच्यांनी शांत बसायचंय, एकानेच वाचायचं. दादा कुठे गेला मगाशी दादा? आता मी वाचणार आहे. दोघांनी मोड्यातल्या 5/5 ताक एकाच वेळी संपवलं की गणितासुरी ओरडली. शिकासूर आणि चित्रासूर या दोघांनी एकमेकाकडे बघितलं. चिन्नासूर आहे ते दादा, चिन्नासूर या दोघांनी एकमेकाकडे बघितले. पुढच्या क्षणी त्यांनी सगळी धरती हादरवून टाकतील असे जोरदार बाकीच्यांनी ढेकर शांत दिले. बसायचंय. सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाट केला. या दोघा असुरात कोण जिंकलो याबद्दल निर्णय ऐकण्यासाठी सारेजण आतुर झाले होते. 5/5 बरोबर 1. एवढा आवाज काय आहे? गोंधळ करत आहे. बरं, आता इथे झालं काय की दोघांनी पण एकाच वेळेला काय केलं, ते 5/5 ताक पूर्णपणे संपवलं एकाच वेळी. आणि म्यूट करा जर कोणाकडे आवाज. आणि पुढच्याच क्षणी त्यांनी सगळी धरती हादरवून टाकतील एवढे जोरदार ढेकर दिले, म्हणजे अख्खी जमीन हलेल एवढ्या जोरात ढेकर दिले. ढेकर येतात ना आपल्याला, तसे दोघांनी ढेकर दिले आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आणि दोघा असुरात कोण जिंकलं याबद्दलचा निर्णय ऐकण्यासाठी सारेच जण आतुर झाले होते. आता दोघांनी पण एकाच वेळेला संपवलं, त्यामुळे आता नक्की कोण जिंकणार, कोणता असुर जिंकणार, चिकासूर जिंकणार की चिन्नासूर जिंकणार, कोणाला विजेता घोषित करणार, याच्याबद्दल सगळ्यांमध्ये उत्सुकता होती. ते सगळे आतुर झाले होते. आता पुढे मी वाचते, ऐका. हा डाव तर बरोबरीत सुटला, निर्णय करायला आणखी एक डाव खेळला पाहिजे, चिकासूर म्हणाला. चालेल की, मी तयार आहे, चिन्नासूर म्हणाला. मात्र त्याआधी एक छोटीशी डुलकी काढायला हवी, चिकासूर म्हणाला. हो हो, हे मलाही मान्य आहे, चिन्नासुराने संमती दिली. आता चिकासूर काय म्हणतो, अरे हा तर बरोबरीत सुटला डाव, आता कसं काय कोण जिंकलं कसं काय समजू शकतो, कारण एकाच वेळी दोघांनी ताक संपवलं. तर मग चिकासूर काय म्हणतो की आता तर बरोबरीत डाव, मग आता तर निर्णय नाही होऊ शकत की कोण जिंकलं. मग आपण एक काम करूया,
आपण आणखी एक खेळ खेळू, आणखी एक डाव खेळूया आणि मग त्याच्यात जो जिंकेल तो विजेता, त्याला बोकड मिळणार. चिन्नासूर म्हणाला ठीक आहे मी तयार आहे. ही चिकासुराची आयडिया होती. चिन्नासूर त्याला हो म्हणाला, ठीक आहे दुसरा डाव खेळू, दुसरा काहीतरी खेळ खेळू, दुसरी कॉम्पिटिशन, दुसरी स्पर्धा खेळू. पण चिकासूर काय म्हणतो माहित आहे? चिकासूर बघा काय म्हणतो की आताच दमलोय ना ताक पिऊन, तर आपण काय करूया, एक छोटीशी डुलकी काढू. डुलकी म्हणजे काय? थोडा वेळ झोपू आपण, कारण आता आपण दमलोय एक खेळ खेळून, एक स्पर्धा करून. त्यावेळी आपण ना एक डुलकी काढू. चिन्नासूर म्हणाला ठीक आहे. जे जे चिकासूर बोलेल त्याला चिन्नासूर हो हो म्हणतो. म्हणजे आधी पण ताकाची स्पर्धा करायची, हो. आता बोला दुसरा खेळ खेळू, हो. चिन्नासूर लगेच त्याला संमती देतो. थोडं झोपूया, ठीक आहे झोपूया. थोडे डुलकी काढूया, चिन्नासूराने संमती दिली. पुढे काय झालं? दोन्ही असुर आनंदाने तिथेच जमिनीवर आडवे झाले आणि क्षणार्धात घोरायला लागले. काय करायला लागले? हा झोपले. डुलकी म्हणजे थोडीशी झोप असते, तर हे घोरायला लागले. इकडे हा सगळा प्रकार घडत असताना बोकड मात्र तिथला कोवळा हिरवा चारा फस्त करून कधीच गायब झालेला होता. तिथलं मस्त हिरवगार गवत खाल्लं काय आणि तो काय झाला, तिथून पसार झाला. कोण? बोकड पसार झाला तिथून. आणि इथे आपल्याला आज आपण काय शिकलो ते दिलेलं आहे. ठीक आहे. इथे आता अपूर्णांक आणि दशांश पद्धती हे आपण शिकलो इथे. म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे एका पूर्णांकाचा भाग असतो. एका पूर्णांकाचा भाग म्हणजे काय? आता बघा, हा आता एक भाकरी जर असेल, एक भाकरी, तर आई बघा एक भाकरीचे 2 तुकडे करते, बरोबर आहे मुलांनो? आई काय करते? एक भाकरीचे 2 तुकडे, कधी कधी 4 तुकडे करते, बरोबर आहे? तर हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दाखवते मी तुम्हाला. तर एका भाकरीचे जेव्हा 2 तुकडे केले जातात ना, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो माहिती आहे? ते आपण अपूर्णांकात दाखवतो. म्हणजे एक भाकरी आहे ही एक पूर्णांक आहे. पूर्ण भाकरी म्हणजे ती एक असते, एक पूर्णांक. आता जेव्हा तिचे 2 भाग केले आपण, तर ह्या भागाला काय म्हणायचं माहित आहे? हा जो अपूर्णांक आहे ना त्याला काय म्हणायचं? 1/, किती भाग केले आपण? इथे किती भाग केले? 2. 2तला 1 भाग, 2तला 1 भाग घेतला तर 1/2. 1/2 कळलं? आता समजा मी 4 भाग केले आणि त्या 4 भागातला मी 1 भाग घेतला. आता हे 4 भाग आहेत, त्याच्यातला 1 भाग जर मी घेतला तर आपण हा अपूर्णांकात कसा लिहिणार? 1/4. कारण आपण 4 भाग केले, त्या 4तला 1 भाग मी घेतलेला आहे, मग त्याला बोलायचं 1/4. कळलं? आता समजा एक भांड आहे, त्या भांड्यामध्ये समजा ताक आहे, तर ताकाचे मी 5 भाग केले सारखे, 1 2 3 4 5. मग प्रत्येक भागाला काय बोलायचं? आता हा 1 भाग जो झाला, हा एवढं ताक, हे ताक किती आहे? 1/5 है ना. त्यानंतर 2 भाग, हे 2 भाग, 2 भाग हे मिळून, हे 2 भाग मिळून किती आहेत? ते 2/5. त्यानंतर 3 भाग प्यायला तो, हे 3 भाग, 3 लाईन पर्यंत प्यायला, तर म्हणजे किती प्यायला तो? 7/5. कळलं? मग आपण याला अपूर्णांक असं म्हणतो. ठीक आहे? कळलं सर्वांना? बरोबर, ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे, आपण पुढच्या वेळेला भेटू. आपली गोष्ट पण संपलेली आहे. आपला अपूर्णांक हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. कळलं? गुड नाईट.
बाय.